नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण नेहमीप्रमाणे पुस्तकी अभ्यास करणार नाही. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या आयुष्याला थेट स्पर्श करतो. तुम्ही आम्हाला उत्पादनाचे घटक किंवा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन यावर काही लेख आणि नोट्स पाठवले आहेत. खरं सांगायचं तर वरवर पाहता हा विषय खूपच पुस्तकी आणि थोडासा कंटाळवाणा वाटू शकतो. हो, सुरुवातीला वाटू शकतो. पण या स्रोतांमध्ये काही अनपेक्षित गोष्टी सापडल्या आहेत ज्या थेट भारताच्या आर्थिक भविष्याशी जोडलेल्या आहेत. अगदी. आणि विवेक देबरायांचं एक विधान आहे ज्याने या चर्चेला एक वेगळीच दिशा दिली आहे. ते म्हणतात की भारताच्या विकासासाठी सर्वात मोठे योगदान हे जमीन, श्रम आणि भांडवलाच्या अधिक कार्यक्षम वापरातून येऊ शकते. हे विधान साधं वाटलं तरी खूप खोल आहे, नाही का? खूप. याचा अर्थ आपल्याकडे जे आहे तेच आपण अधिक चांगल्या प्रकारे वापरलं तर प्रचंड प्रगती करू शकतो. तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की हे घटक नेमके काय आहेत आणि ते एकमेकांमध्ये कसे गुंतलेले आहेत हे समजून घेणं. चला मग हे सगळं सोपं करून समजून घेऊया. आपण संपूर्ण चर्चेत एका उदाहरणाची मदत घेऊ. कल्पना करा रत्नाची. तिला शहराबाहेर पॉज पॉइंट नावाचं एक छानसं रेस्टॉरंट सुरू करायचंय. छान उदाहरण आहे. आता या एका कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी तिला काय काय करावं लागेल या प्रवासातूनच आपण उत्पादनाचे चारी घटक समजून घेऊ. तर रत्नाला रेस्टॉरंट सुरू करायचं असेल तर सगळ्यात आधी तिला काय लागेल? जागाच लागेल ना? बरोबर. आणि इथेच आपला पहिला घटक येतो, भूमी म्हणजे लँड. पण अर्थशास्त्रात भूमी या शब्दाचा अर्थ फक्त जमिनीचा तुकडा इतका मर्यादित नाही. अच्छा. यात निसर्गाकडून मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी येतात. पाणी, जंगलं, खनिज, तेल, सूर्यप्रकाश, अगदी हवासुद्धा. या सगळ्या नैसर्गिक संसाधनांचा यात समावेश होतो. रत्नाचा पॉज पॉइंटसाठी लागणारी जागा ही या घटकाचा फक्त एक भाग आहे. पण थांबा, ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाहीये. तिला फक्त रिकामी जागा नाही लागणार. तिला अशी जागा लागेल जिथे लोक सहज पोचू शकतील, जिथे पाण्याची आणि विजेची सोय असेल. म्हणजे जागेचं लोकेशन खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि आजकालच्या जगात तर डिजिटल भूमी म्हणजे वेबसाईटसाठी डोमेन नेम किंवा सोशल मीडियावरची जागा ही सुद्धा तितकीच महत्वाची झाली आहे. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे. आणि यामुळेच ना भूमी या घटकाशी संबंधित अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात. भारतात औद्योगिक प्रकल्पांसाठी जमीन मिळवणं हे एक मोठं आव्हान आहे. हो, ते तर आपण नेहमीच ऐकतो. एका बाजूला शेतीसाठी जमीन हवी आहे, तर दुसऱ्या बाजूला कारखान्यांसाठी. पर्यावरणाचे नियम आहेत. त्यामुळे रत्नाला जरी छोटं रेस्टॉरंट टाकायचं असलं तरी तिला जागेच्या वापरासंबंधीचे स्थानिक नियम पाळावेच लागतील. संसाधनांचा वापर मर्यादित असतो आणि त्याच्यावर अनेकांचा हक्क असतो, हे यातून स्पष्ट होतं. ठीक आहे, म्हणजे रत्नाला पॉज पॉइंटसाठी योग्य जागा मिळाली. आता पुढे काय? जागा मिळाली म्हणजे रेस्टॉरंट सुरू झालं का? नाही. नाही, अजून नाही. तिला तिथे काम करायला माणसं लागतील. एक मॅनेजर, काही वेटर्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चांगला शेफ. आणि इथे येतो आपला दुसरा घटक, श्रम, लेबर. म्हणजे वस्तू किंवा सेवा निर्माण करण्यासाठी वापरले जाणारे मानवी प्रयत्न. मग ते शारीरिक असोत किंवा मानसिक. सुताराचं काम शारीरिक आहे, तर शिक्षकाचं काम मानसिक. म्हणजे रत्नाच्या रेस्टॉरंटमधले वेटर्स जे काम करतील ते श्रम झालं. अगदी बरोबर. पण तुम्ही म्हणालात की तिला एक चांगला शेफ लागेल. कोणताही स्वयंपाक करणारा नाही चालणार. तिला असा शेफ हवाय ज्याला कॉन्टिनेंटल पदार्थ बनवण्याचं खास कौशल्य आहे. मग या कौशल्याला काय म्हणायचं? हे श्रमापेक्षा वेगळं आहे का? नक्कीच वेगळं आहे. आणि येथेच श्रम आणि मानवी भांडवल म्हणजे ह्युमन कॅपिटल यांच्यातला फरक स्पष्ट होतो. अच्छा. श्रम म्हणजे केवळ काम करण्याची क्रिया, पण मानवी भांडवल म्हणजे ते काम करण्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान, कौशल्य, अनुभव आणि क्षमता. त्या शेफचं कॉन्टिनेंटल पदार्थ बनवण्याचं विशेष ज्ञान हे त्याचं मानवी भांडवल आहे. वाव, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे केवळ लोकसंख्या जास्त असून चालत नाही. नाही, तर ती लोकसंख्या किती कुशल आणि निरोगी आहे यावर देशाची प्रगती अवलंबून असते. तुमच्या स्रोतांमध्ये भारताच्या प्राचीन कौशल्य परंपरेबद्दल काही उदाहरणं दिली आहेत. शिल्पशास्त्र आणि जहाजे शिवण्याची पद्धत. आणि ती उदाहरणं केवळ ऐतिहासिक ट्रिव्हिया नाहीत, ती भारताच्या समृद्ध मानवी भांडवलाचा पुरावा आहेत. शिल्पशास्त्र हे ग्रंथ केवळ मूर्ती किंवा इमारती कशा बनवायच्या हे सांगत नाहीत, तर त्यामागे असलेलं गणित, कला आणि विज्ञान यांचा संगम दाखवतात.
यालाच कला आणि विद्या यांचा संगम म्हटलं आहे. थांबा, म्हणजे जहाजाच्या फळ्या खिळ्याऐवजी दोरीने शिवल्या जात होत्या. हे तर अविश्वसनीय वाटतंय. त्यामुळे जहाज अधिक मजबूत कसे बनायचे? कारण शिवल्यामुळे जहाजाला एक प्रकारची लवचिकता मिळायची. समुद्राच्या लाटांचा मारा झाल्यावर खिळे लावलेली फळी तुटू शकते, पण शिवलेली फळी वाकायची, तुटायची नाही. अगदी बरोबर. यामुळेच भारतीय जहाजे हिंद महासागरातील प्रवासासाठी अधिक सुरक्षित मानली जात. हे हजारो वर्षापूर्वीचं इंजिनिअरिंग होतं. हे भारताच्या मानवी भांडवलाचे एक उत्तम उदाहरण आहे. या कौशल्यामुळेच भारत एक मोठी व्यापारी शक्ती बनू शकला. मग आजच्या मेक इन इंडियाच्या काळात आपण या जुन्या कौशल्यातून काय शिकू शकतो? केवळ वस्तू बनवणं महत्वाचं आहे की त्यामागे असलेलं विशेष ज्ञान आणि परंपरा जपणंही तितकंच महत्वाचं आहे? हाच तर कळीचा मुद्दा आहे. आपल्याकडे आज जगातली सर्वात मोठी तरुण लोकसंख्या आहे, ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो. हो, 65% लोकसंख्या 35 वर्षांखालील आहे. हो, ही एक प्रचंड मोठी संधी आहे. पण या संधीचं सोनं करायचं असेल तर या तरुणांना केवळ शिक्षण देऊन नाही चालणार. त्यांना आजच्या जगाला आवश्यक असलेलं कौशल्य, चांगलं आरोग्य आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी द्यावी लागेल. नाहीतर हीच मोठी लोकसंख्या एक आव्हान बनू शकते. बरोबर आहे. चला, आता रत्नाच्या रेस्टॉरंटकडे परत येऊया. तिला जागा मिळाली, एक कुशल शेफ आणि इतर कर्मचारीही मिळाले. म्हणजे आता सगळं झालं का? आता तरी ती रेस्टॉरंट सुरू करू शकते? अजून नाही. कारण त्या शेफला स्वयंपाक करण्यासाठी ओव्हन लागेल, भांडी लागतील. हो, आणि ग्राहकांना बसायला टेबल खुर्च्या लागतील. बरोबर. आणि या सगळ्या वस्तू विकत घेण्यासाठी काय लागेल? पैसा. आणि इथूनच आपला तिसरा आणि अत्यंत महत्वाचा घटक येतो. भांडवल, कॅपिटल. आणि बहुतेक लोकांना वाटतं की भांडवल म्हणजे फक्त पैसा, पण तसं नाहीये, बरोबर? अगदी बरोबर. अर्थशास्त्रात भांडवलाचे 2 प्रकार मानले जातात. एक म्हणजे आर्थिक भांडवल, फायनान्शियल कॅपिटल, म्हणजेच पैसा. आणि दुसरं जे जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे भौतिक भांडवल, फिजिकल कॅपिटल. म्हणजे मशिनरी, अवजाऱ्या वगैरे? हो, मशिनरी, अवजारं, कारखाने, इमारती, वाहनं अशा सर्व मानवनिर्मित वस्तू ज्यांचा वापर इतर वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी होतो. रत्नाच्या रेस्टॉरंटसाठी लागणारा ओव्हन, फर्निचर, भांडी हे तिचं भौतिक भांडवल आहे. आणि ते विकत घेण्यासाठी लागणारा पैसा हे तिचं आर्थिक भांडवल. अगदी. मग हे भांडवल उभं कसं केलं जातं? रत्ना हे पैसे कुठून आणणार? सुरुवातीला उद्योजक स्वतःची बचत वापरतात किंवा मित्रांनी कुटुंबाकडून मदत घेतात. व्यवसाय मोठा करायचा असेल तर बँकांकडून कर्ज घेतलं जातं आणि खूप मोठ्या कंपन्या असतात आणि त्या बदल्यात त्यांना कंपनीच्या नफ्यात वाटा देतात, ज्याला आपण डिव्हिडंड म्हणतो. भांडवल हा उत्पादनाचा एक इंजिनसारखा घटक आहे जो प्रक्रियेला गती देतो. ठीक आहे. म्हणजे आता रत्नाकडे जागा आहे, भूमी, कुशल कर्मचारी आहेत, श्रम आणि मानवी भांडवल, आणि रेस्टॉरंटसाठी आवश्यक उपकरणं आणि पैसाही आहे. भांडवल आता तर सगळं आहे तिच्याकडे. पण एक मिनिट, ह्या सगळ्या गोष्टी स्वतःहून एकत्र येतील का? जागेला कळेल का की तिथे रेस्टॉरंट बनायचं आहे? किंवा ओव्हन आणि शेफ आपोआप एकत्र येऊन काम सुरू करतील का? नाही. आणि तुम्ही बरोबर त्या मुद्द्यावर बोट ठेवला आहे जो या सगळ्या प्रक्रियेचा आत्मा आहे. तो आहे आपला चौथा घटक, उद्योजकता, एंटरप्रेन्योरशिप. अच्छा. या सर्व विखुरलेल्या घटकांना एकत्र आणून त्यातून एक यशस्वी व्यवसाय उभा करण्याची कल्पना, त्यासाठी लागणारी मेहनत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोखीम उचलण्याची तयारी, यालाच उद्योजकता म्हणतात. आणि ही जोखीम उचलणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक. या उदाहरणात रत्ना ही उद्योजक आहे. पॉज पॉइंटची कल्पना तिची आहे. बरोबर. जागा कुठे घ्यायची, कोणता शेफ ठेवायचा, मेन्यूमध्ये काय ठेवायचं, हे सर्व निर्णय ती घेणार आहे. आणि जर रेस्टॉरंट नाही चाललं तर होणारा आर्थिक नुकसान सुद्धा तिलाच सहन करावं लागेल. ही जोखीम घेण्याची तयारी हाच उद्योजकाचा सर्वात मोठा गुण आहे. बरोबर. तुमच्या स्रोतांमध्ये JRD टाटा यांचं उदाहरण दिलं आहे. ते केवळ एक उद्योगपती नव्हते, तर एक द्रष्टे उद्योजक होते. त्यांनी फक्त नफा कमावण्याचा विचार नाही केला, तर देशाच्या गरजा ओळखल्या. अगदी. 1932 मध्ये जेव्हा जगात हवाई प्रवास नवीन होता, तेव्हा त्यांनी टाटा एअरलाईन सुरू केली, जी पुढे एअर इंडिया बनली. त्यांनी पोलाद, वाहनं, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांत भारताला पुढे नेलं. उद्योजक हा केवळ घटक एकत्र आणत नाही, तर तो समाजासाठी काहीतरी नवीन निर्माण करतो, समस्यांवर उपाय शोधतो. आता हे 4 मुख्य घटक तर समजले,
पण आजच्या जगात ह्या सगळ्या प्रक्रियेत एका गोष्टीचा खूप मोठा वाटा आहे जिचा उल्लेख आपण अजून केलेला नाहीये. तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी. रत्ना तिच्या रेस्टॉरंटसाठी ऑनलाईन ऑर्डर घेऊ शकते, सोशल मीडियावर मार्केटिंग करू शकते, UPIने पेमेंट स्वीकारू शकते. मग तंत्रज्ञान हा पाचवा घटक नाही का? हा एक खूप चांगला प्रश्न आहे. अनेक अर्थशास्त्रज्ञ तंत्रज्ञानाला पाचवा घटक मांडण्याऐवजी त्याला एक सहाय्यक किंवा एनेबलर मानतात. एनेबलर म्हणजे म्हणजे तंत्रज्ञान हे स्वतः काही उत्पादन करत नाही, पण ते इतर चारही घटकांची कार्यक्षमता प्रचंड वाढवतं. ते एक प्रकारे गुणक किंवा मल्टीप्लायर म्हणून काम करतं. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तंत्रज्ञान हे स्वतः घटक नाही, पण ते भूमी, श्रम आणि भांडवलाचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करण्यास मदत करतं. हो. जसं की ड्रोनने शेतात खत फवारणी केल्यामुळे कमी श्रमात आणि कमी वेळेत जास्त जमिनीवर काम होतं. म्हणजे श्रमाची आणि भूमीची कार्यक्षमता वाढली. अगदी तसंच. सरकारचे स्वयं सारखे प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम दर्जाचे शिक्षण देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवत आहेत, ज्यामुळे मानवी भांडवल विकसित होत आहे. हो, आणि नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल नोकरी शोधणाऱ्यांना आणि कंपन्यांना एकत्र आणतंय. बरोबर. तंत्रज्ञानामुळे भौगोलिक अडथळे दूर झाले आहेत आणि संसाधनांचा वापर अधिक प्रभावीपणे करणं शक्य झाले आहे. तर हे सर्व घटक एका कोड्याच्या तुकड्यांप्रमाणे आहेत, जे एकत्र आल्याशिवाय चित्र पूर्ण होत नाही. मोबाईल फोनच्या निर्मितीचा विचार केला तर हे अधिक स्पष्ट होतं. कसं? त्यासाठी लागणारी खनिजं, भूमी, असेंब्ली लाईनवर काम करणारे कर्मचारी, श्रम, रोबोटिक्स आणि मशिनरी, भांडवल आणि ही सगळी प्रक्रिया उभी करणारी कंपनी, उद्योजकता आणि या सगळ्याला जोडणारं सॉफ्टवेअर आणि नेटवर्क, तंत्रज्ञान. यापैकी एकही गोष्ट काढली तर फोन बनूच शकणार नाही. बरोबर. आणि म्हणूनच या घटकांचा वापर कसा केला जातो यावर देशाची आर्थिक प्रगती अवलंबून असते. काही उद्योग श्रमकेंद्रित असतात, म्हणजे लेबर इंटेन्सिव्ह. जसे की शेती किंवा हस्तकला. हो, जिथे माणसांचा जास्त वापर होतो. तर काही उद्योग भांडवल केंद्रित असतात, कॅपिटल इंटेन्सिव्ह, जसे की सॅटेलाइट बनवणे, जिथे महागड्या तंत्रज्ञानाची आणि मशिनरीची जास्त गरज असते. भारतासारख्या देशाने कोणत्या उद्योगांवर भर द्यावा हा एक मोठा धोरणात्मक प्रश्न आहे. आणि इथेच शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा येतो, जबाबदारीचा. वस्तू बनवताना आपण नैसर्गिक संसाधनांचा वापर करतो, पण ही संसाधने अमर्याद नाहीत. बरोबर. तुमच्या स्रोतांमध्ये तामिळनाडूतील चामड्याच्या कारखान्यांचं उदाहरण दिलं आहे. ते रोजगार निर्माण करतात, पण त्यांच्यामुळे नद्या आणि जमीन प्रदूषित होण्याचा धोका असतो. हो, त्यामुळे उत्पादकांनी या संसाधनांचा जबाबदारीने वापर करणं आवश्यक आहे. यालाच शाश्वत विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतात. म्हणजे आजच्या गरजा अशा पूर्ण करायच्या उद्योजकांची आणि आपली सर्वांची जबाबदारी आहे. तर आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट झालं की कोणतीही वस्तू किंवा सेवा निर्माण होण्यामागे भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता ह्या 4 घटकांची एक गुंतागुंतीची साखळी असते. आणि तंत्रज्ञान या साखळीला अधिक मजबूत आणि कार्यक्षम बनवण्याचं काम करतं. रत्नाच्या रेस्टॉरंटपासून ते मोबाईल फोन बनवण्यापर्यंत हे 4 घटक वेगवेगळ्या प्रमाणात एकत्र येतात. आणि हे सर्व घटक एकमेकांशी इतके जोडलेले आहेत की एका घटकातील बदलाचा परिणाम दुसऱ्यावर होतोच. त्यांचा जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने वापर करणं हे केवळ व्यवसायांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या आणि देशाच्या भल्यासाठी आवश्यक आहे. बरोबर. आजच्या चर्चेनंतर विचार करण्यासाठी एक प्रश्न असा आहे की भारताचा शिल्पशास्त्र आणि शिवलेली जहाजे यांसारखा प्राचीन कौशल्य वारसा आणि आजची तरुण लोकसंख्या यांचा विचार करता हवामान बदल किंवा आरोग्य सेवा यांसारख्या आजच्या मोठ्या समस्या सोडवण्यासाठी कला आणि विद्या यांच्या कोणत्या नवीन मिश्रणाची आपल्याला गरज आहे?